हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. टिफिन. मग आज काय केलं टिफिन मध्ये? सरप्राईज. सरप्राईज म्हणजे मागच्या वेळेसारखे वडापाव? हो. मस्करी केली. चल काळजी घे. येतो मी. हो ऐका ना, तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. बोल ना. आपली चंपा आहे ना, ती सांगत होती की सुक्र्या शेठ आपल्या घरी येणार आहेत म्हणून. कोण? सुक्र्या? हा, सुक्र्या शेठ. हे ठेव. का हो, कॉलेजला नाही जायचं? ठरवतो. आधी तुम्हाला सगळं सविस्तर सांग. अहो काही नाही, चंपा आहे ना, ती सांगत होती मला की सुक्र्या शेठ बोलत होते की अभ्यंकरांच्या घरी जाऊन काहीतरी फायनल करायचं आहे म्हणून. फायनल? खरं सांग, काय उद्योग सुरू केलाय तुझ्या भावाने? ओ सारखं सारखं तुम्ही हेमाचं नाव का घेत असता हो? हेमानी हे केलं, हेमानी ते केलं, सारखं त्याला बोलत असता काहीतरी. अगं मग दररोज घरी यायला तो सुक्र्या शेठ तुझा नातेवाईक आहे का माझा नातेवाईक आहे ग? आई, प्राजक्ता. काय झालं रे? काय झालं सदा? अगं या हेम्याने काहीतरी नवीन उद्योग करून ठेवलाय. काय? आता काय केलं त्यांनी? ते माहित नाही, पण काहीतरी करून ठेवलंय एवढं मात्र नक्की. कारण सुक्र्या शेठ आपल्या घरी येणार आहे, काहीतरी फायनल करणार आहे. काय? फायनल म्हणजे काय करणार आहे? मला असं वाटतंय की बहुतेक ते हेमाची लेवल करणार आहे. ऐकलीत? हिच्या भाषेची लेवल ऐकलीत? त्या हेमामुळे हिच्या भाषेचा दर्जाही खालावलाय. अरे सदा, इथे भाषा महत्वाची आहे का? ते हेमाला विचार ना. मीच हाक मारते त्याला. हेमा, ए हेमा. आलो. आलो. काय आई? काय काय सदा काय म्हणतोय ते बघ. काय भाऊजी, काय म्हणताय तुम्ही? मला सांग, काय नवा उद्योग करून ठेवलायस तू? कोणी मी? हो. नाही बुवा. हा, नवीन उद्योग करायचा विचार करतोय मी, अजून विचारच येत नाही. काय? मग सुक्र्या शेठ काय उगाच घरी येतात का? काय? सुक्र्या शेठ घरी येत आहे? वा वा वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. हा. अभिनय बघा, अभिनय. तूच त्याच्याकडून 25,000 रुपये घेतले होतेस ना? हो, घेतले होते मी 25,000. म्हणजे ते पैसे घ्यायला इथे येत आहेत? नाही. बघा बघा, माझ्या भावानी सुक्र्या शेठ कडे काम करून त्याचे पूर्ण पैसे फेडलेत बघा. किती गुणाचा आहे ना माझा भाऊ. आणि तुम्ही सारखे त्याला नावं ठेवत असता. अगं तायडे, मी कुठून फेडणार त्यांचे पैसे? मग घ्या. अगं तायडे, ते मला बकोटीला धरून घेऊन गेले, हे खरं आहे. त्यांनी मला त्यांच्या साईटवर कामही दिलं, पण मला हे अजून कळलं नाही. मला म्हणाले तू घरी जा, तुला काय काम येत नाही, उगीच माझ्या लाखाचे 12,000 करशील. आणि म्हणाले की याच्या पुढे मात्र सरळ राहा, इतकंच. आणि तरी तू सरळ झाला नाहीस. पण त्यांनी काहीही केलेलं नाही आहे, तरी तुम्ही त्याचंच नाव घेत आहात. पाहिलंस कसा आवाज चढला ते? मग काय तर, उगाचच तुम्ही माझ्या भावाचं नाव घेत असता नेहमी. अरे ते सगळं जाऊ द्या, आधी ते सुक्र्या शेठ इथे काय येतात ना ते बघा. हा,
तेच तर कळत नाहीये. उसी उसी गोपा अरे देवा उसी उत्सवली आहे. काम केला पाहिजे. सगळा नीट ठेपतो आहे. नमस्कार. नमस्कार. अरे शुक्र्या सेठ, तुम्ही आज असा अचानक आला आहे, फोन पण केला नाही आहे. मामाने काय नवीन लपडा केला आहे? तुम्ही मामाला पकडायला आला आहे? अरे कवरा प्रश्न विचारतो कवरा प्रश्न विचारतो. अरे मी इकडं मामासाठी नाही आलो. मग कोणासाठी आला आहे? अरे मी इथं सगळ्यांसाठी आलो. अरे देवा, म्हणजे तुम्ही आता घरातल्या सगळ्यांना पकडून घेऊन जाणार आहे? अरे का बोलत तू काही जरा झाला का रा? अरे नाही, ते कसं आहे, तुम्ही मागच्या बेली मामासाठी आला होता ना, तसा मला वाटलं या बेली सगळ्यांसाठी आला आहे आणि सगळ्यांना पकडून घेऊन जाणार आहे. अरे मामाला मी का घेऊन गेलो? कारण त्यांनी माझ्याकडून 25,000 रुपये घेतला होता आणि मला तोंड पण दाखवत नव्हतं. हा, पण इथली माणसं चांगली आहेत. सगळी देव माणसं. अरे देवा, म्हणजे तुम्ही घरातल्यांसाठी आला आहे? हा. हे तुम्ही आधी सांगायचं ना. तुम्हाला बसायला पण बोलला नाही आहे. तुम्ही बसा. तुम्हाला बसायला पण सांगितलं नाही आहे. अरे अरे मी तुला पण भेटायला आलं. मला भेटायला आला आहे? काय सेठ गरीबाची चेष्टा करतो आहे? नाही रा, मी चेष्टा करत नाही. अरे मांजा तुझ्याकडे काम. माझ्याकडे काम आहे. हा, मला सांग, तू युपीचा ना रा? नाही, उत्तर प्रदेशचा आहे. हा. ए, अरे युपी आणि उत्तर प्रदेश एकच ना रा? हा, तेच आहे. ते मी छोरा गंगा किनारे वाला आहे. हा. मग म्हणा सांग, तुझं गाववाल्यांशी येणं जाणं असेल ना रा? अरे साहेब, मी माझ्या गाववाल्यांना रोज भेटतो आहे. हा. मी त्यांचा प्यारा गजोदर आहे. का म्हणता? हा म्हणजे तू माझ्या कामाचा माणूस आहे. साहेब, काय 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 बोलतो आहे? हा. अब तुम्ही काय बोलतो आहे मला काही कळत नाही आहे. तू कामाचा माणूस हा? अरे ते येल आल्यावर तुला सगळा कलर. हा? हा, पण आता मी कन्फ्यूज. म्हणजे मी आता करू की नंतर करू? शेठ, काय तुम्ही बोलतो आहे? अरे म्हणजे इथल्या सगळ्या घरांचा मला सल्ला घ्यायचा. हा? हा, पण त्याआधी मला आजोबांचा सल्ला घ्यायचा. एक काम कर, हा. आजोबांना आवाज दे, त्यांना बोलव, त्यांना सांग शुक्रा सेठ आलं. नाही, आजोबा येऊ शकत नाही आहे. का? अरे आजोबा गेला आहे. खरं सांगतो? हा. हा? अरे पण मला कोण हा? गेलं? हेला काय झालं आहे? सेठ, सेठ, शुक्र सेठ, काय झालं? कशाला गप्पा आहे? अरे उशीर का झाला, पण आजोबाला 2 मिनिटं श्रद्धांची व्हायला पाहिजे. अरे शुक्र सेठ, इकडे बसा, इकडे बसा, इकडे वरती बसा, वरती. अर्थाचा अनर्थ करतो आहे. अरे अरे काय तुम्हाला बोलणार? अरे शुक्रा सेठ, कसं आहे, आजोबा गेला म्हणजे मेला नाही आहे. आजोबा गावाला गेला आहे. मला कशाला मारला आहे? अरे तुझी ही काय सांगण्याची पद्धत? आजोबा गेला हा म्हणून? हा? अरे मला वाटलं तू कामाचा माणूस आहे, पण तू हा? आजीला बोलवता. बरोबर आहे. हा. आजी, जातो आहे, जातो आहे. आजी, आजी लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये. अनन्या हिया मुझी अनन्या. अरे शुक्रिया शेठ, अरे नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा ना, बसा हा. बसा. काय मग आज कशी काय इथे पायधूळ झाडलीत? पायधूर लागलीच तरी मी सगळं झाडून आलो होतो. तसं नाही म्हणते मी, मग कसं? म्हणजे आज आमची आठवण कशी आली? हा, त्याच क मांजा तुमच्याकडे काम. हो, हा, काय काम आहे? आता सांग एकदम, मला एकदम लाटल्यासारखं वाटतंय. म्हणजे लाज वाटण्यासारखं काही काम करायचं ठरवलंय का? का बोलतो? आणि ते तुम्ही मला विचारताय? कमाल आहे तुमची. अरे तुमची कमाल. अरे मी लाज वाटणार का काहीतरी काम करल आणि तुमच्यासारखा देव माणसाने येऊन भेटन?
हो ना, मग काय ते स्पष्ट बोला ना. अहो आई, मला समाजसेवा करायची आहे. हो, मग चांगलंच आहे की. समाजसेवा म्हणजेच ईश्वर सेवा. कसं आहे ना, आपण रोज सकाळी उठून देवाची पूजा करतो, नाही म्हणजे ती केलीच पाहिजे हो, पण समाजसेवा जो करतो ना त्याला देवपूजा करायची काही गरज नाही. समाजसेवा हीच देवपूजा. कसलं भारी विचारत र तुमचं. अहो, माझे कसले विचार, मी फक्त बोलते. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन समाजसेवा करणार, एवढं पुण्याचं काम करणार. अरे म्हणून तर मी इकडे आलो ना, तुमच्या सगळ्यांचा सल्ला घ्यायला आलो. नेकी और पूछ हा? अहो, मग चांगलं काम करायला विचारायचं कशाला. नेकी कर रहे हो ना तो मत पूछो, सिर्फ नेकी करो. नक्की करू ना, म्हणजे नक्की करू ना. हा हो, आता तुम्ही मला सांगा, आपले संत त्यांनी कधी विचारलं होतं का? त्यांनी फक्त गोरगरिबांची सेवा केली, आश्रम बांधले, रंजले गांजले ह्यातच त्यांनी देव बघितला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आपले आजोबा गावी गेले काय? हो. त्यांचा पण सल्ला मला घ्यायचा होता. अहो घ्या, काहीच हरकत नाही. तुम्ही त्यांना फोन करा. देशासाठी लढणारी व्यक्ती समाजसेवा करणाऱ्याला नेहमी आशीर्वाद देते. आता तुम्ही मला एवढा सपोर्ट करता तर मी नक्की निवडणूक लढवता. निवडणूक? अहो, कॉर्पोरेशनची निवडणूक येता ना, तर मी नगरसेवक व्हायचा विचार करता. अरे देवा. का झालं? अहो, तुम्ही समाजसेवेचं म्हणालात ना? अरे मी पण तेच म्हणतो. नाही नाही, तुम्ही राजकारणाबद्दल बोलताय आणि त्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही हो. तुम्हाला काहीच माहित नाही हो? हो. मग तुमचं हो की नो? असं करा, ह्या बाबतीत ना तुम्ही सदाचा सल्ला घ्या, तो तुम्हाला बरोबर सांगेल. आले हं मी. सरांना कसं मी विचारणार? सदा, ए सदा. अरे अरे वा, नमस्कार नमस्कार. अरे अरे असू द्या असू द्या. काय काय म्हणता सुप्रिया शेठ, कसे आहात? या बसा बसा. मी बरा आहे. काय म्हणता? मला तुमचा एक सल्ला पाहिजे होता. सल्ला? हा. कशाबद्दल? म्हणजे मी निवडणुकीला उभं राहायचा विचार करता. अरे वा, काय सांगता? हा. तर मग तुमचं क मत आहे, म्हणजे तुम्ही मला क सल्ला द्याल? मी तुमच्याशी स्पष्ट बोललेलं चालेल तुम्हाला? अरे माणसाने स्पष्टच बोललं पाहिजे ना. स्पष्ट बोललं तरच लोकांना कळलं ना की क बोलतं म्हणून. तुम्ही बोला ना स्पष्ट. स्पष्ट? स्पष्ट. बर, मला सांगा, तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात का उतरताय? लोकांची सेवा करायला. खरंच? तुम्ही माझ्यावर शक घेता? हो. हा? हो, कारण राजकारणात जाताना, राजकारणात जाऊन भ्रष्ट मार्गाने पैसा कमवायचा हे बहुतेकांचं उद्दिष्ट असतं. हे लोक लोककल्याणाच्या फक्त गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात मात्र काळे धंदे करून स्वतःचं उखळ मात्र पांढरं करून घेतात. अहो, नखशिखांत असे भ्रष्टाचारात बुडलेले असतात हे लोक. म्हणजे तुम्हाला तसला माणूस वाटतो काय? नाही नाही, म्हणजे मी जेवढं तुम्हाला ओळखतो तेवढ्यावरून सांगायचं झालं तर तुम्ही तसे चांगलेच आहात, पण राजकारणात भले भले बिघडतात म्हणून आपलं विचारून घेतलं. मी नाही बिघडणार. नाही ना? अहो, मग चांगलंच आहे की. आहे आपल्याकडे काय असतं, काय? ते चांगले लोक म्हणतात की चांगल्या माणसाने राजकारणात जाऊच नये, राजकारण हे चांगल्या माणसांसाठी नाहीच. पण हे असलं म्हणणं त्या भ्रष्ट राजकारण्यांच्या पथ्यावर पडतं. त्यांनाही चांगली माणसं नकोच असतात राजकारणात. ही चांगली माणसं त्यांच्यासाठी अडचणीची असतात. खरं सांगायला गेलं ना तर आज राजकारणात तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं की मी निवडणूक लढवू शकतो? हो, नक्कीच. अहो, या देशातला कोणताही नागरिक निवडणूक लढवू शकतो. आणि तुम्ही तर इथले भूमिपुत्र आहात, हा? या मातीतले आहात. इथले प्रश्न तुमच्यापेक्षा जास्त कोणाला कळणार सांगा? म्हणजे तुमचा मना फुल सपोर्ट. अर्थातच.
म्हणजे मी निवडणुकीला उभं राहिलो तर तुम्ही मला फुल मदत कराल. हो नक्कीच. अहो मी तुमच्यासाठी ना मतदारांना आवाहन करणाऱ्या पत्रकांचा मजकूर लिहून देईन, हा. पोस्टर बॅनरचा मजकूर लिहून देईन, प्रूफ रिडिंग करून देईन. अहो कोणी तुमच्या रस्व दीर्घची चूक काढू शकणार नाही. तुमच्यासाठी ना आपण घोषणा तयार करू. अरे अरे तुमच्यासारखं प्रोफेसर माझ्या सोबत असेल तर मला का काळजी आहे? अहो तुम्ही काळजीच करू नका. मला ना निवडणुकीच्या संदर्भात काम करण्याचा अनुभव आहे. अरे वा. हो 5 वर्षांपूर्वी आमचे एक सर निवडणुकीत उभे होते. हा. त्यांचं सगळं काम मीच बघत होतो. का बोलता? हो. मग किती मताने जिंकून आले ते? नाही नाही नाही, जिंकून वगैरे आले नाहीत, ते पडले. ते डिपॉझिट जप्त झालं त्यांचं. अहो हा, अहो पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या बाबतीत असं होणार नाही. हा नक्की नाही होणार ना? अहो, नाही होऊच देणार नाही आपण. या घरातला प्रत्येक माणूस तुम्हाला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील यासाठी काम करेल. का बोलता? हो. मी आजच सगळ्यांशी बोलून घेतो, मग आपण सगळे कामाला लागू. हा, आता मी काय मागे हटत नाही. अरे तुमचा आशीर्वाद असेल तर मला अजून का पाहिजे? अहो तुम्हाला आशीर्वाद देणं एवढा मी काही मोठा नाही, हा? पण तुम्हाला शुभेच्छा मात्र नक्की देईन. यशस्वी व्हा अरे आणि लोकल नेतेपासून सुरुवात करा आणि लोकनेते व्हा. तरी पण ना हं? मला एका व्यक्तीचा सल्ला पाहिजे. कोणाचा? अनन्याचा. छान हुशार पोरगी. हो हो, अनन्या आहेच हुशार. हा. अरे मग बोलवा तिला. नाही ती घरी नाहीये, बाहेर गेली आहे. अरे शास. अरे सुकऱ्या काका, अरे ही आली. आलेच. अरे तुला 100 वर्ष आईसा. आता तुझा विषय काढला ना आम्ही. ये ये, बस 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 बस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. हा. अगं अनन्या, हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभं राहायचा विचार करतायत अरे वा. आणि या संदर्भात त्यांना आपल्या सगळ्यांचा सल्ला हवाय. अनन्या, मला तुझा सल्ला जाम महत्वाचा वाटतं. तुला का वाटतं? सुकऱ्या काका, तुम्ही जरूर निवडणूक लढवा. का बोलता? हो, मला माहितीये काका, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात, प्रामाणिक आहात आणि तुम्हाला समाजाविषयी कळकळही वाटते. हे सगळं ठीक आहे, पण मला सांग, मी जर निवडणूक लढवली तर मी सक्सेस होईल? नाही, मला यश मिळेल? मिळणार. नक्की? हो नक्की मिळणार. आता अनन्या ठरलं, मी फॉर्म भरत आणि निवडणुकीला उभा राहणार. अनन्या हिया माझी अनन्या. तर कळलं, आपल्याला म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुकऱ्या शेटना मदत करायची आहे. अहो आपण त्यांना कशी मदत करणार? अहो त्यांच्याकडे केवढा पैसा आहे, केवढे श्रीमंत आहेत ते. अगं त्यांना पैशाची मदत नाही करायची आहे, त्यांना आपल्याला निवडून आणायचंय. अहो आपण त्यांना कसं निवडून आणणार? म्हणजे आपण थोडी ना लोकांना आदेश देणार आहे. आई, अगं लोकशाहीत कुणी कुणाच्या आदेशाने मत देऊ नये. मत देण्याचा अधिकार हा त्या त्या मतदाराचा असतो. हो, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण एखाद्या उमेदवाराला तो चांगला आहे त्याला मत द्या असं लोकांना सुचवू शकत नाही. बरोबर, एखाद्या उमेदवाराचा आपण प्रचार तर करूच शकतो ना. अर्थात आता मत देताना त्या उमेदवाराचा विचार करायचा की नाही हे त्या मतदाराला ठरवू देत. बरं, आपल्याला फक्त त्यांचं कार्यकर्ता म्हणूनच जबाबदारी पार पाडायची नाहीये, पण त्याचबरोबर त्यांना जास्तीत जास्त मतं कुठून मिळतील, कशी मिळतील याचाही विचार करायला हवा. माझं कॉलेज याच वॉर्डामध्ये आहे, तेव्हा मी काही विद्यार्थ्यांशी 1-2 शिक्षकांशी बोलणार आहे. ते त्यांच्या सोसायटीज मध्ये सुकऱ्या शेठचा प्रचार करतील, है ना? आणि जे करू शकणार नाहीत ते निदान मत तरी देतीलच.
बाबा आमचं मेडिकल कॉलेज सुद्धा याच मतदारसंघात आहे. अरे हो, बरोबर. मी ना आमच्या डॉक्टरांना किंवा स्टुडंटना सांगू शकते की सुकऱ्या काकांनाच वोट करा. अगं पण त्यांनी नाही दिलं तर मग? नाही दिलं तर मग मी त्यांना इंजेक्शन देईन. अन्वी, काहीही काय बोलतेस? अन्वी, बी सिरियस. सॉरी बाबा, मस्ती केली. आणि मी पण ना ग्राहकांना जे टिफिन पाठवते ना त्याच्या हँडलला सुकऱ्या शेटच्या इलेक्शनची पत्रकं लावून पाठवेल बघा. आत्तू, मी काय म्हणते, त्या मतदारसंघातल्या कलाकारांना तू जाऊन भेट. त्यांच्या काही नागरी समस्या असतील त्या वस्त्यांमधल्या, जर सुकऱ्या शेट निवडून आलेच तर ते त्या समस्या सोडवू शकतील, तिथे काही सोयी सुविधा करू शकतील. आणि त्याचा आम्ही पाठपुरावा घेऊ असंही तू त्यांना सांग. मी नक्की सांगेन आणि त्यांना प्रचारात सहभागी सुद्धा करून घेऊ. हो हो. बरं, तो ओमी कुठे आहे? नाही का? बाबा तो घरात नाहीये, बाहेर गेलाय. बर, आपण त्याच्यावर सोशल मीडियावरून प्रचार करण्याची जबाबदारी देऊ. हो, सध्या सोशल मीडिया खूप महत्वाचा आहे. आणि फुकट आहे. म्हणूनच तर वापरून घ्यायचा. अगदी बरोबर. हो, पण अनन्या, ओमीची ना युनिट टेस्ट आहे. तू किती वेळ देऊ शकेल ना काही सांगता येत नाही. हो, मलाही सध्या इन्स्टिट्यूटच्या कामांमुळे पूर्ण वेळ काढणं तर शक्य नाहीये, पण मी शक्य होईल तेवढी मदत नक्कीच करेन. सोशल मीडियावरून यंगस्टर वोटर पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी. खरं तर नव्या मतदारांवर फोकस करायलाच हवा. अय्या, नवा मतदार म्हणजे काय ग? नवा मतदार म्हणजे जो पहिल्यांदा मतदान करणार आहे त्याला नवा मतदार म्हणतात. हो, म्हणजेच टीनेजर, जो सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. हो, पण आपण जसं टीनेजर्स पर्यंत पोहोचतोय तसंच सिनियर सिटीजन्सना विसरून चालणार नाहीये. आई सिनियर सिटीजन्सच्या संघात जायला लागली आहे ना, आपण तिच्यावर ही जबाबदारी देऊ. मला वाटतं आपण चंपाशी देखील बोलायला हवं. म्हणजे चंपा बऱ्याच बचत गटातील महिलांच्या संपर्कात आहे. त्यांनी जर का आपल्याला प्रचारात मदत केली ना तर आपलं काम खूपच सोपं होईल. आणि हे जे काही सुकऱ्या शेट आहे ते जर निवडणुकीत निवडून आले तर पालिकेच्या अंडर येणाऱ्या योजनेचा बचत गटातील महिलांना फायदा करून देणं अधिक सोपं होईल. मी काय म्हणते, आपल्याला जे जे शक्य होईल ते ते आपण करूयात. बरोबर. अरे पण आपण सगळे इथे चर्चा करतोय, पण ते सुकऱ्या शेट नक्की निवडणुकीत उभे राहणार आहेत ना? नाही म्हणजे तशी खात्री करून घ्यायला हवी. अगं, ते आता माघार घेणार नाहीत. नक्की? हो. मला वाटतं सदा तू पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. अगं, त्याची काही एक गरज नाहीये. उद्या त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलावलंय. तर ठरलं, उद्यापासून मिशन इलेक्शन सुरू. हो. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हणशी जारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या.